अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी कल्पना तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, जे काही स्वप्न असतील ते पूर्ण होत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज हे व्हिडिओ जे बनवण्याचं कारण म्हणजे मला बऱ्याच ताईंनी असं विचारलं की ताई आम्हाला दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायचंय, पण ते नेमकं कसं करायचं, पूजा म्हणजे पूजेची काय माहिती आहे, पूजा मांडणी कशी करायची हे आम्हाला मग तुम्ही सविस्तर त्या व्हिडिओ मार्फत सांगा तुम्ही. म्हणूनच मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की नेमकं घरच्या घरी सत्यनारायण पूजन अगदी कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने कसं करायचं तेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. प्रत्यक्ष तुम्हाला सत्यनारायण पूजनाची जी मांडणी आहे ते करून मी तुम्हाला सांगणार आहे. पूजा मंत्र स्तोत्र कशी करायची, पूजा ही सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, पण तो पैसा आलेला टिकत नाही. त्या पैशाला अनेक वाटा फुटणं म्हणजे तो पैसा जो आलेला टिकूनच न राहणं, महिना संपण्याच्या अगोदर तो पैसा आपल्या हातून संपणं, परत आपल्या घरामध्ये अन्नधान्यांचा तुटवडा, अन्नधान्यांची कमतरता जाणवणं, महिना होण्याच्या अगोदरच ते अन्नधान्य संपणं, किंवा मग आपल्या घरी लक्ष्मी स्थिर न राहणं, ह्या सर्व गोष्टींवर जर कुठली सेवा जी आहे तर ती आहे दर महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करणं. अगदी कमी खर्चामध्ये, अगदी सोप्या पद्धतीनं, कमी वेळामध्ये दर महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करणं. मग आता हे कसं करायचं, पूजेची मांडणी कशी करायची, काय होतं सत्यनारायण पूजा म्हणजे केल्याच्या नंतर, ते सर्व मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम जे आपल्या घरामध्ये म्हणजे लग्न कार्य होतं तेव्हा जे आपण सत्यनारायण करतो तो सत्यनारायण आणि हा सत्यनारायण दिंडोनी प्रणित सेवा मार्गानुसार किंवा गुरुमाऊलींच्या म्हणजे मार्गदर्शनानुसार जो हा सत्यनारायण आपण करतो त्या सत्यनारायणामध्ये आणि ह्या सत्यनारायणामध्ये थोडा बदल आहे. म्हणजे अगदी पूजा मांडण्याची जी पद्धत आहे त्यात पण थोडासा बदल आहे. तो सत्यनारायण करतो आपण लग्न झाल्याच्या नंतर, त्या सत्यनारायणाला जोडपं लागतात म्हणजे नवरा बायको पूजेला लागतात. पण ह्या सत्यनारायणला असं काही नाहीये. आपण वैयक्तिकरित्या स्वतः एकट्याने ही पूजा घरच्या घरी म्हणजे कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये पण आपण करू शकतो. म्हणून सर्व ताईंना माझी विनंती आहे की तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला सगळ्यांनी, जे जुने असो नवीन असो, बरेच असे जुने सेवेकरी आहेत की ते अजून सत्यनारायण पूजन करत नाहीत, पण ते जुने नवीन सेवेकरी जे कोणी आहेत किंवा व्हिडिओ जे कोणी बघत असेल त्यांनी दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या घरची आर्थिक स्थिती जर सुधारायची असेल तुम्हाला, तर तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं. मग आता आपल्या सत्यनारायण पूजन मग आता हे कसं करायचं, मग सत्यनारायण पूजन केल्याच्या नंतर काय होतं, लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात जर महत्वाचा उपाय किंवा सर्वात कुठली जर महत्वाची सेवा जर म्हणलं तर ती आहे सत्यनारायण पूजन. आपल्या व्यापारात उन्नतीसाठी किंवा नोकरीत बढतीसाठी, कर्ज, बऱ्याच जणांचं असं म्हणजे बऱ्याच जण ताईंचं मी असं ऐकलेलं की आमच्या म्हणजे आम्हाला घरामध्ये किंवा आमच्या पती म्हणजे जे कोणी तुमच्या घरामध्ये असेल नवरा बायको, आम्हाला कर्ज खूप झालेलं आहे, आमच्या डोक्यावर कर्ज खूप आहे, काय करावं. त्यासाठी जर एकमेव कुठला उपाय किंवा जर सेवा जर म्हणली तर तुम्ही दर महिन्याला खंड न पडू देता तुम्ही सत्यनारायण पूजन करायचं. जर एखाद्या जर पौर्णिमेला जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही जे घरातील जे व्यक्ती असतील, तुमच्या सासूबाई कुणी असेल, त्यांच्याकडून तुम्ही वाचन करून घेऊ शकता, पण या सेवेला खंड पडू द्यायचा नाही. जर डोक्यावर भरपूर तुम्हाला कर्ज असेल, आर्थिक परिस्थिती तुमची व्यवस्थित नसेल, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, अन्नधान्य टिकत नसेल, महिना होण्याच्या अगोदर तुमचा पगार संपत असेल, महिना होण्याच्या अगोदर तुमचं अन्नधान्य घरचं जे काय आहे ते संपत असेल, किंवा जे आपण अन्नधान्य खातो त्याला विशिष्ट म्हणजे जे आपण अन्न खातो त्याला म्हणजे चविष्ट न अन्न लागणं, अन्न खाऊन आपण जे आहे ते तृप्त न होणं, अशा सर्व बाबींवर एकमेव जर कुठली जर सेवा जर म्हणलं तर ती सत्यनारायणाची सेवा आहे. तुम्ही मनाभावनेतून 12 महिने दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करा. जे वरचे जे मी तुम्हाला हे प्रश्न सांगितले, बऱ्याच अंशी 12 पौर्णिमा जर तुम्ही सत्यनारायण पूजन केलं तर तुमचे जे प्रश्न आहेत तर ते सुटण्यास मदत होईल. बऱ्याच अंशी तुमचे जे आहेत ते प्रश्न सुटतील. मग ही सेवा जी आहे ते कोजागिरी पौर्णिमेपासून आपण सुरुवात करायची. नवरात्र झाल्याच्या नंतर जी पौर्णिमा येते कोजागिरी, त्या पौर्णिमेपासून आपण सत्यनारायण पूजन जे आहे ती पण सुरुवात करायची. सत्यनारायण पूजन हे नेहमी प्रदोष काळात करायचं, बरोबर आहे का. 5:30
ते 7च्या दरम्यान सायंकाळचा जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करू शकतो. असं बऱ्याच जणांना ऐकलेलं आहे की ताई आम्हाला म्हणजे आमच्या डोक्यावर खूप कर्ज आहे आमच्या पती म्हणजे आमच्या घरावर समजा, तर त्यांनी हे सत्यनारायण 11 दिवस सलग 11 दिवस 21 दिवस करू शकतात. जर आर्थिक परिस्थिती खूपच हे असेल समजा बिकट असेल, घरामध्ये खूप तुमच्या कर्ज असेल किंवा जे पैसा आहे ते टिकतच नसेल, अशा बरेच जे काही जे तुम्हाला आर्थिक समजा हे असेल प्रॉब्लेम आर्थिकरित्या तुम्ही खूप अडचणीत असेल, तर तुम्ही सत्यनारायण जर सलग 11 दिवस 21 दिवस जर केलं तर बऱ्याच अंशी तुमचे जे प्रश्न आहेत ते सुटण्यास मदत होईल. 11 दिवस 21 दिवस कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पूजा मांडणी ही पण सांगणार आहे तुम्हाला. लक्ष्मी स्थिर राहायची असेल म्हणजे आपल्या घरातली जर लक्ष्मी स्थिर जर ठेवायची असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे सत्यनारायण पूजन आहे. मग आता हे पूजन कसं करायचं किंवा माहिती तुम्हाला प्रत्यक्ष मी सत्यनारायण पूजनाची जी मांडणी आहे ती करूनच तुम्हाला दाखवते. चला तर मग बघूयात पूजेची मांडणी. मी अगोदरच पूजा मांडून ठेवलेली आहे, फक्त काय काय लागणारे साहित्य काय लागतं ते तुम्हाला सविस्तर मी सांगते. चला तर मग बघूत आपण सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची. मी पूजेची मांडणी अगोदरच करून ठेवलेली आहे, तुम्हाला माहिती सांगते काय काय साहित्य लागतं आणि कशी मांडायची पूजा. सर्वप्रथम तुम्हाला ही पोथी लागणार आहे, हा ग्रंथ जे की जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. सत्यनारायण पूजेची पोथी आहे ती जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर साहित्य काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तुम्हाला सत्यनारायणचा फोटो लागेल, त्याच्यानंतर एक चौरंग किंवा पाटा लागेल पूजा मांडणी करण्यासाठी. त्याच्यानंतर चौरंगावर म्हणजे अंथरायला पांढरं वस्त्र म्हणजे पांढरा कपडा लागेल. 3 सुपाऱ्या लागतील. सुपाऱ्या ही भरडी सुपारी ठेवायची नाही, मी दाखवल्याप्रमाणे ही सुपारी ठेवायची तुम्हाला. ही 3 सुपारी जे आपले प्रतीक आहे कुलदेवतेचं, गणपतीचं आणि वरुण देवतेचं. त्याच्यानंतर नागवेलीची पानं लागणार आहेत, कलशाभोवती 5 आणि जोड पानावर आपल्याला सुपारी ठेवायची म्हणून इथे एकूण 6 पानं, असे एकूण 11 पानं नागवेलीचे लागणार आहेत. आंब्याच्या डगळ्या लागणार आहेत आणि सुपाऱ्यांना खडीसाखरेचा नैवेद्य लागणार आहे. एवढं साहित्य लागणार आहे. त्याच्यानंतर शिऱ्याचा नैवेद्य लागणार आहे. लंगडा देव जो म्हणतो ते कान्हा आपला लंगडा देव जो म्हणतो ते लागणार आहे, बाळकृष्ण. त्याच्यानंतर तांदूळ आणि गहू, जे की गहू जे कलशाच्या खाली आणि छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ, त्यावर जे लंगडा देव आपण ठेवलेला आहे म्हणजे दाखवल्याप्रमाणे फोटोमध्ये तो लंगडा देव लागणार आहे. फुलं लागणार आहे, धूप दीप दिवा पाणी पूजनासाठी एवढं साहित्य तुम्हाला लागणार आहे. मग आता पूजा मांडणी कशी करायची तर ते तुम्हाला सांगते मी. सर्वप्रथम एक चौरंग किंवा जे पाटा शक्य असेल तुम्हाला ते घ्या. चौरंगाभोवती आंब्याच्या 4 डगळ्या लावा. आता आंब्याच्या डगळ्या भेटतील, उन्हाळ्यात शक्यतो भेटत नाही, असतील तर उत्तम, नसतील तरी पण चालेल. चौरंगावर पांढरा कपडा अंथरायचा, पांढराच कपडा घ्यायचा. त्यावर मध्यभागी थोडेसे गहू टाकायचे, त्या गव्हावर कुंकवानं स्वास्तिक काढायचं आणि त्यानंतर तांब्याचा जो कलश आहे तो भरून ठेवायचा आणि त्या कलशामध्ये हळदी कुंकू फूल टाकायचं अगोदर आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं अगोदर कलशाचं. त्यात विड्याची 5 पाने आहेत ती ठेवायची. त्यावर तांदळाने पूर्ण भरलेलं तांबण म्हणजे तांब्याचं ताट घ्यायचं आणि त्यात जे आहे ती बाळकृष्णाची जी आहे ती मूर्ती ठेवायची. कलशाच्या समोर जे आहेत त्याच्यानंतर अगोदर फोटो मांडायचा पाठीमागं आणि कलशाच्या समोर 3 सुपाऱ्या विड्याच्या जोड पानांवर ठेवायच्या. थोडंसं अक्षता अगोदर खाली टाकायच्या, त्यावर हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आणि 3 सुपाऱ्या कलशाच्या समोर ठेवायच्या. पहिली सुपारी जी आहे आपल्या उजव्या हाताला, आपण पूजा करतो आपल्या उजव्या हाताला जी सुपारी ती आहे गणपतीची. त्याच्यानंतर दुसरी जी मध्यभागची सुपारी आहे ती आहे कुलदेवतेची आणि तिसरी जी सुपारी आहे या साईडची ती आहे वरुण देवतेची. अशी पूजेची मांडणी जी आहे ती आपली म्हणजे पूर्ण करून ठेवायची. सुशोभित करण्यासाठी फोटोला वस्त्रमाळा करायच्या, आता मी केलेलं नाहीये तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी. हार करायचा फुलांचा आणि पाटासमोर चौरंगासमोर जे आहे ते रांगोळी काढायची, फुलांनी सजवायचं. 2 इकडून इकडे नंदादीप जे दिवे आहेत मी लावलेले ते पण दिवे लावायचे. अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने मांडणी करू शकता. आलं लक्षामध्ये? मी अगोदरच मांडणी करून ठेवली, कशी केली ती तुम्हाला सांगितलं आहे. छोट्या वाट्या घ्यायच्या, वाट्यामध्ये सुपारींना दाखवण्यासाठी खडीसाखरेचा नैवेद्य म्हणजे खडीसाखर लागणार तुम्हाला सुपारी समोर दाखवण्यासाठी. आता जे आहे ते पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते अगोदर. सर्वप्रथम आता हे जे पोथीमध्ये पूर्ण हे दिलेलं आहे पूजा म्हणजे योग्य पद्धतीने कसं करायचं. आता हे एक गोष्ट मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगतेच कशी करायची. अगोदर काय, सर्वप्रथम स्वतःला कुंकू लावून घ्यायचं आणि कुंकू लावते वेळेस आपण मंत्र म्हणायचा. आता मी स्वतःला कुंकू लावून घेते आणि कुंकू लावताना एक मंत्र म्हणायचा.
ओम भद्रं कर्णेमि शृणुयामि देवा भद्रं पश्यमाक्षपिरिजत्रा श्रेयांगे तुष्टवासं तनुभिः वेशहिं देवयितं यदायु ओम स्वस्ति न इंद्रवज्रसवा स्वस्ति न पूषा विशेषवेदा स्वस्ति न साक्ष अरिष्टनेमी स्वस्ति न बृहस्पती धातू ओम शांती शांती. स्वतःला कुंकू हळद कुंकू लावून घेऊन हा मंत्र नंतर म्हणायचं. आणि जे पूजनासाठी आपण कलश घेतलेला आहे, जे पूजनासाठी कलश घेतलेला आहे त्या कलशामध्ये काय करायचं, गंध अक्षता फूल टाकून का हा मंत्र म्हणायचा. गंध अक्षता म्हणजे अष्टगंध, त्याच्यानंतर हळदी कुंकू टाकून फूल टाकायचं आणि हा मंत्र म्हणायचा. कलश देवताभ्यो नमा सकल पूजा ते गंधाक्षता पुष्पाणी समर्पयानी प्रार्थनापूर्वक नमस्कारम समर्पयानी हा मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर आपल्याला अगोदर श्री गणपतीची पूजा करायची. गणपतीच्या पूजेच्या अगोदर काय करायचं, फोटोची पूजा करून घ्यायची. फोटोला गंध अक्षदा हळदी कुंकू लावून फुलं हार वगैरे हार करायचा तुम्ही. आता मी फोटो म्हणजे केले नाही, तुम्ही हार वस्त्रमाळा करून अगोदर फोटोची पूजा करून घ्यायची. आता मी फोटोची पूजा करते. अगदी थोडंसंच फोटो असं पाणी शिंपडायचं, त्याच्यानंतर गंध अक्षदा लावायचं. त्याच्यानंतर हार असेल तुमच्याकडे केलेला तर तुम्ही हार ठेवू शकता. मी एक फोटो फुल ठेवते छोट्या सोपामध्ये. ही झालं फोटोची पूजा. फोटोची पूजा झाली की आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या गणपतीची अगोदर पूजा करायची. चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम आपल्या उजव्या हाताच्या क्रमांकाची 1 ची जी सुपारी आहे ती आहे गणपतीची. आता याची पंचोपचार आपल्याला पूजा करायची. मग पंचोपचार पूजा अगोदर काय करायचं माहितीये का, हे मंत्र प्रत्येक एक वेळेस म्हणजे गंध लावला मंत्र म्हणायचा, हळदी कुंकू व्हायला मंत्र म्हणायचं असं करायचं नाही. अगोदर व्यवस्थितरित्या गणपतीची पूजा करून घ्यायची. हात जोडून जे मंत्र दिलेले आहेत हे ते नंतर हात जोडून नंतर म्हणायचे. मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अगोदर गणपतीची पंचोपचार पूजा करायची. थोडंसं पाणी शिंपडायचं, त्यानंतर गंध अक्षदा फूल वाहायचं, त्याच्यानंतर धूप दीप ओवाळायचं. धूपदीप ओवाळायचं आणि आता हात जोडून जे मंत्र आहेत हे दिलेले ह्या पुस्तकामध्ये ते मंत्र पूर्ण म्हणायचे. काय होतं माहितीये का, जे नवीन असतील, आता आम्हाला म्हणजे सराव झालेला आहे म्हणून आम्ही एक एक गोष्ट अगोदर करतो, गंध लावतो अक्षता लावतो मंत्र म्हणतो. पण जे नवीन पहिल्यांदा सत्यनारायण पूजा करतात त्यांना तेवढं कन्फ्युज होतं, म्हणून त्याच्यासाठी सांगते की अगोदर पूजा करायची. थोडंसं पाणी शिंपडायचं, गंध अक्षदा हळदी कुंकू फूल व्हायचं, धूपदीप ओवाळायचं आणि हात जोडून जे हे दिलेले आहेत पूर्ण मंत्र ते म्हणायचे. आता म्हणायचं मंत्र, श्री महागणाधिपतये नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामि, श्री महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि, हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि, श्री महागणाधिपतये नमः ऋतोत्कालोद्भव पुष्पं समर्पयामि, श्री महागणाधिपतये नमः धूपम आघ्रापयामि, श्री महागणाधिपतये नमः दीपम दर्शयामि. ही झाली तुमची गणपतीची सविस्तर पूजा. आलं लक्षामध्ये. अगोदर काय करायचं माहितीये का, एक एक मंत्र म्हणत एक एक क्रिया नाही करायची. जे पहिल्यांदाच वाचत असेल सत्यनारायण त्यांना कन्फ्युज होतं, म्हणून अगोदर सगळी पूजा वगैरे आपण करून घ्यायची आणि नंतर हात जोडून आपण जे पुस्तकामध्ये दिलेले आहे ते पूर्ण मंत्र नंतर म्हणून घ्यायचे. परत नंतर सुपारी समोर पाण्याने भरीव चौकोन काढायचं. त्या अगदी सुपारी समोर हे पाण्याने असं भरीव चौकोन काढायचं. त्यावर खरी साखरेची वाटी ठेवायची आणि तुळशीचं पान टाकून गायत्री मंत्र म्हणायचा. जे तुळशीचं पान आहे हे टाकून गायत्री मंत्र म्हणायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर तुळशीचं पान घेऊन जे आपण पूजनासाठी पाणी घेतलेलं आहे ते 3 वेळा फिरून हा वाटीभोवती 3 वेळा फिरून हा मंत्र म्हणायचा. सत्यतम वर्तेनं बरेसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं बरेसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं बरेसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर जे तुळशीचे पान आहे ते गणपतीच्या समोर ठेवताना खाली मंत्र म्हणायचा. ओम प्राणायान स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणि अमृतवाय स्वाहा. पुन्हा एकदा दुसरे तुळशी पत्र बुडवून परत दुसरे तुळशी पत्र घ्यायचे आणि हीच क्रिया जी आहे ती करायची.
3 वेळेस पाणी फिरून हा मंत्र म्हणायचा. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे तुळसी पत्र जे आहे ते गणपती समोर ठेवताना परत हा मंत्र म्हणायचा. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. ही झाली तुमच्या गणपतीची पूजा. आता आपल्याला आपल्या कुलदेवतेची पूजा करायची. तर कुलदेवतेची पूजा तशाच अगदी त्याच पद्धतीने करायची. अगोदर पूजा पूर्ण करून घ्यायची, त्यानंतरचे मंत्र जे आहेत ते नंतर मंत्र म्हणायच्या. थोडंसं सुपारीला अगोदर पाणी शिंपडायचं, त्यानंतर गंध अक्षदा हळदी कुंकू गंध अक्षदा धूप दीप काय आहे ते ओवाळायचं. त्यानंतर अक्षदा ठेवायच्या, त्यानंतर सुपारीला जी कुलदेवतेला आहे तर फुल अर्पण करायचं, त्यानंतर धूप ओवाळायचं. 3 वेळेस अर्धचंद्रकार ओवाळायचं. आता हात जोडून जे आहे हे कुलदेवतेची पूजा इथला जे मंत्र आहे ते हात जोडून आपण म्हणायचं. श्री कुलदेवताभ्ये नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतत्कालध्व पुष्पं समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः धूपम आघ्रापयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामि. ही झाली तुमच्या कुलदेवतेची पूजा. परत सुपारी समोर भरीव चौकोन काढायचं, त्यावर खरी साखरेची वाटी ठेवायची आणि वाटीमध्ये तुळसी पत्र टाकते वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर दुसरे तुळसी पत्र घ्यायचं आणि खालील मंत्र म्हणायचा. वाटीभोवती 3 वेळेस पाणी फिरवत असताना ओम सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्याच्यानंतर सुपारी समोर जे तुळसी पत्र ठेवत्या वेळेस म्हणायचं. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. परत एकदा दुसरं तुळशी पत्र घ्यायचं, परत वाटीभोवती 3 वेळेस पाणी फिरते वेळेस खालील मंत्र म्हणायचा. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. परत तुळसी पत्र सुपारी समोर ठेवते वेळेस हा मंत्र म्हणायचा. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. ही झाली तुमच्या कुलदेवतेची पूजा. आता तिसरी सुपारी जी आहे वरुण देवता तिची आपल्याला पूजा करायची. सर्वप्रथम थोडंसं पाणी शिंपडायचं सुपारीवर. जशा 2 पूजा कुलदेवता आणि गणपतीची पूजा केली अगदी त्याच पद्धतीने गंध अक्षदा फूल दीप धूप वाळून अगोदर सर्व पूजा करून घ्यायची. अगोदर वरुण देवतेची गंध अक्षदा फूल अर्पण करायचं वरुण देवतेला. 3 वेळेस चंद्राकार आकारामध्ये धूप ओवाळायचं. ही झाली तुमची पूजा वरुण देवतेची. आता खाली मंत्र म्हणायचा. श्री वरुण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः ऋतत्कालध्व पुष्पं समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः धूपम आघ्रापयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः दीपम आघ्रापयामि. ही झाली तुमच्या वरुण देवतेची पूजा. आता खडी साखरेची वाटी ठेवायची. तर सुपारी समोर पाण्याने भरीव चौकोन काढायचं, त्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची आणि त्यामध्ये तुळशी पत्र टाकत गायत्री मंत्र म्हणायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता दुसरे तुळशी पत्र घेऊन वाटीभोवती 3 वेळेस फिरवता वेळेस हा मंत्र म्हणायचा. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुपारी समोर जे आहे तुळशी पत्र ठेवायचं आणि खाली मंत्र म्हणायचा. ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. परत एकदा दुसरं तुळशी पत्र ठेवत वाटीभोवती 3 वेळेस फिरवता वेळेस हा मंत्र म्हणायचा. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतम वर्तेनं परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
सत्यतमवर्तेन परिसिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. परत सुपारी होती, तुळशीपत्र ठेवताच हा मंत्र म्हणायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. आता आपल्या ही 3 सुपाऱ्यांची पूजा झाली. आता जी आपल्याला करायची ती आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची. तर सर्वप्रथम बाळकृष्णाच्या जी मूर्ती आहे तिला थोडंसं पाणी शिंपडायचं आणि अगोदर हळदी कुंकू सगळं गंध अक्षदा लावून अगोदर पूजा करून घ्यायची बाळकृष्णाची. गंध अक्षदा फूल वाहून बाळकृष्णाची पूजा झाली. धूप दीप बाळकृष्णाच्या ज्या मूर्तीला आहे त्या अगोदर आपण ओवाळायचं आणि त्यानंतर हात जोडून हे खालील मंत्र आहे ते म्हणायचं. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः रुदत्कालद्भो पुष्पं समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम अग्रपयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि. हे झाले मंत्र. स्तोत्र सगळी पूजा झाल्याच्या नंतर म्हणायचं. त्यानंतर चौरंगासमोर पाट मांडून त्यावर भरीव चौकोन करायचा आणि जो शिऱ्याचा नैवेद्य केलेला आहे तुम्ही तो ठेवायचा. माझ्याकडे मी शिऱ्याचा नैवेद्य केला नाही म्हणून मी दूध आणि साखर दाखवते तुम्हाला, म्हणजे दाखवण्यासाठी. सर्वप्रथम पाटा मांडायचा छोटा, त्यावर भरीव चौकोन करायचा आणि जो शिऱ्याचा तुम्ही नैवेद्य केलाय तो ठेवायचा. त्यामध्ये तुळशीपत्र टाकत गायत्री मंत्र म्हणायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. परत दुसरं तुळशीपत्र उचलत वाटीभोवती 3 वेळेस पाणी फिरवत हा मंत्र म्हणायचा. सत्यतमवर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतमवर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतमवर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. परत ते तुळशीपत्र बाळकृष्णाच्या मूर्ती समोर ठेवायचा आणि हा मंत्र म्हणायचा. ओम प्राणायन स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. परत दुसरे तुळशीपत्र घेऊन पाण्यात बुडून वाटीभोवती 3 वेळेस फिरवत हा मंत्र म्हणायचा. सत्यतमवर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतमवर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सत्यतमवर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. परत हे तुळशीपत्र बाळकृष्ण मूर्तीच्या समोर, बाळकृष्ण देवाच्या मूर्तीच्या समोर ठेवून परत हा मंत्र म्हणायचा. ओम प्राणायन स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा. त्यानंतर जे ही झाली तुमची पूर्ण म्हणजे विधिवत पूजा सत्यनारायणाची. बरोबर अगोदर मग तुम्हाला एक एक मंत्र म्हणत तुम्हाला जी कृती आहे अक्षदा गंध अक्षदा ही होत नाही म्हणून अगोदर तुम्ही सविस्तर पूजा करून घ्यायची. त्यानंतर हात जोडून जे मंत्र स्तोत्र दिलेले आहेत ते पूर्ण ते म्हणून घ्यायचे. ही झाली तुमच्या सत्यनारायणाची म्हणजे पूजेची मांडणी आणि ही झाली सविस्तर पूजा. त्यानंतर अध्याय जे पहिला एक सत्यनारायण या सत्यनारायण पोथी या ग्रंथामध्ये एकूण 5 अध्याय आहेत. ते 5 अध्याय तुम्ही वाचन पूर्ण त्यानंतर करून घ्यायचे. 5 अध्याय एकदम सुटसुटीत सोप्या भाषेमध्ये आहेत, वाचायला कमी वेळ लागतो. 5 अध्याय पूर्ण वाचन करून घ्यायचे आणि त्यानंतर जी आहे तुम्ही सत्यनारायणाची आरती आहे ती सत्यनारायणाची आरती म्हणून घ्यायची. अगोदर स्वामी महाराजांची म्हणायची आणि त्याच्यानंतर सत्यनारायण देवाची आरती तुम्ही म्हणून घ्यायची. आणि बरेच जण काय करतात माहिती का, सत्यनारायण झाल्याच्या नंतर फक्त शिऱ्याचा तेवढाच नैवेद्य दाखवतात. तसं नाही करायचं. आरती झाल्याच्या नंतर आपली पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर आपण अन्नाचा पण नैवेद्य दाखवायचा. अन्नाचा नैवेद्य म्हणजे अन्नाचं नैवेद्य म्हणजे जे आपण घरी करतो वरण भात भाजी जे असेल तुम्ही केलेलं तेही जसं तुम्ही स्वामी महाराजांना दाखवता अगदी त्याच पद्धतीने आरती झाली की तुम्ही एक छोट्याशा ताटामध्ये 2 म्हणजे पोळी वरण भात भाजी आणि शिरा तर ऑलरेडी गोड केलेलाच असतो. ही अन्नाचा नैवेद्य तुम्ही ह्या म्हणजे काय जे सत्यनारायणच्या पूजेला समजा दाखवायचा. बरेच जण दाखवत नाहीत अन्नाचा नैवेद्य पण दाखवायचा अन्नाचा नैवेद्य, कारण आपण घरी स्वयंपाक तर करतोच. शिऱ्याचा तर दाखवायचा पण अन्नाचाही नैवेद्य तुम्ही सत्यनारायण ह्या पूजेला तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये तुम्ही सत्यनारायण, कमी खर्च लागतो, कमी साहित्य लागतं, कमी साहित्यामध्ये तुम्ही सत्यनारायण तुम्ही करू शकता. सगळ्यांना समजत असेल. मी माझ्या पद्धतीने जसं माझ्या पद्धतीने करते अगदी तसंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अजून काही तुम्हाला अडचण असेल तर पूजा करण्याविषयी तर मला तुम्ही म्हणजे विचारू शकता. अत्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत कुठली जर प्रभावी सेवा जर असेल तर ती आहे सत्यनारायणाची.
जर एखाद्याला खूप आर्थिक अडचण असेल, खूप कर्ज डोक्यावर असेल, आर्थिक परिस्थिती चांगलीच नसेल, घरात आलेला पैसा जर टिकतच नसेल, असे खूप जर काही अडचणी असतील जे की पैशाच्या बाबतीमध्ये घरात दसबरकतच नसेल, जे पूर्वीचे माणसं म्हणजे म्हणत होते की घरामध्ये यांच्या दसबरकतच नाही, अन्नच पुरत नाहीये, आपण किती केलेला स्वयंपाक आपल्याला कमीच पडतो, अन्नाची म्हणजे कमतरताच भासते, अशी जर काही तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सिच्युएशन किंवा स्थिती जर असेल तर तुम्ही नक्की सत्यनारायण म्हणजे 11 किंवा 21 तुम्ही सत्यनारायण करू शकतात. मग आता हे 11 किंवा 21 सत्यनारायण कसे करायचे? जर पौर्णिमेला सत्यनारायण, आज पौर्णिमेला सत्यनारायण वाचता, तशीच पूजा ठेवायची. पुढचे सलग 11 दिवस तुम्ही सत्यनारायण वाचायचा. प्रदोष काळामध्ये सत्यनारायण वाचायचा. 5:30 ते 7च्या दरम्यान प्रदोष काळामध्ये सत्यनारायण वाचायचा. पण आज पौर्णिमा झाला, कोणाला जर अडचण येणार असेल, अगदी 2-3 दिवसावर जर असेल, तर त्यांनी तुमची अडचण झाल्याच्या नंतर, मासिक धर्म झाल्याच्या नंतर पुढे कंटिन्यू तुम्ही 11 दिवस करू शकता. 11 दिवस, फक्त 11 किंवा 21 दिवस जर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर पूजा जशाच तशी अशीच ठेवायची. अलग लक्षामध्ये रोज शिऱ्याचा नैवेद्य तुम्ही ताजा करायचा. प्रदोष काळामध्ये सत्यनारायण वाचायचं. 11 दिवस पूजा अजिबात काढायची नाही. आणि फक्त फुलं आहे ते रोज म्हणजे पूजा करून, जसं आता मी सांगितल्याप्रमाणे गणपतीची, कुलदेवतेची, वरुण देवतेची आणि बाळकृष्णाची जशी पूजा केली तशी रोज पूजा करायची, विधिवत पूर्ण पूजा करायची. फूल वगैरे, गंध, अक्षता जे आहे ते त्यांना नवीन दाखवायचं. वाटल्यास फोटोला वस्त्र, हळद जे आहे ते रोज नवीन घालायचा. बाकीची सर्व पूजा आहे ती जशाच तशी ठेवायची, पूजा काहीच काढायची नाही. आणि जी खडीसाखर जी वाटीमधली आहे ती रोजच्या रोज वाट्या अशाच ठेवायच्या, फक्त खडीसाखर जी आहे ती बदलायची. रोज थोडीशी दुसरी खडीसाखर, तुळशीपत्र नवीन आणून फूल वगैरे करून अशी नवीन म्हणजे फूल वगैरे व्हायचे, नवीन पूजा म्हणजे करू शकता. पण पूजा जी मांडलेली आहे ती अशीच ठेवून तुम्ही 11 दिवस सलग करू शकता. 12व्या दिवशी जे आपण म्हणतो उत्तर पूजा, ती 12व्या दिवशी करायची. सत्यनारायणच्या दिवसापासून 11 दिवस नाही, सत्यनारायण ज्या दिवशी वाचता पौर्णिमेला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही 11 दिवस धरून तुम्ही ही पूजा सत्यनारायणची करू शकता. खूप जणांना असे एवढे अनुभव आहेत खूप जणांचे की आम्ही 11 दिवस सत्यनारायण केलं, आमच्या घरची परिस्थिती खूप सुधारली. जे डोक्यावर आमच्या कर्ज होतं, कर्ज बाजारीपणा जे म्हणतो, सर्वात मोठा जर आज प्रश्न असेल तर कर्ज बाजारीपणाचा आहे. तर बऱ्याच जणांनी असं म्हणले की आम्ही सत्यनारायण 21 किंवा 11 केले तर आम्हाला म्हणजे खूप फायदा झाला, आमचं जे कर्ज डोक्यावरचं होतं ते कमी झालं, किंवा जे घरात आमच्या अन्नधान्याची कमतरता भासत होते, त्या सर्व काही गोष्टी सत्यनारायण केल्यामुळे पूर्ण झाल्या. त्यांना अशी काही जर अडचण असेल तर त्यांना माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सत्यनारायण दर महिन्याच्या पौर्णिमेला 12 पौर्णिमा तुम्ही करून बघा. आणि 12 पौर्णिमा झाल्याच्या नंतर तुम्हाला जे प्रश्न आहेत तुमचे, ते सर्व जे आहेत ते बऱ्याच अंशी तुमचे सुटलेले दिसतील तुम्हाला. जो प्रश्न आहे तुमचा व्यापारात उन्नतीसाठी, नोकरीत बढतीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्ज, आर्थिक जी स्थिती आहे ते जेवढे प्रश्न आहेत तुमचे ते बऱ्याच अंशी सुटलेले दिसतील. जर तुम्हाला एखाद्या जर अडचण असेल, तुमच्या घरातील जर कोणी असेल तर त्यांच्या सासूबाई वगैरे कोणी असेल त्यांच्या हाताने तुम्ही वाचून घेऊ शकता, पण खंड पडू द्यायचा नाही. दर पौर्णिमेला तुम्ही आवश्यक ही सेवा करा. आपल्या घरी आपलं अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी जी असते ती कोणाकडे असते? विष्णू देवतांकडे असते. अलग लक्षामध्ये आपल्या घरात धान्याची बरकत किंवा अन्नधान्य कमी न पडू देण्याची सर्व जबाबदारी विष्णूची असते. मग जर आपण विष्णूची मनोभावनेतून जर सेवा केली तर आपल्याला ज्या गोष्टी आहेत, आर्थिक स्थिती आपली सुधारते, अन्नधान्याची कमतरता भासत नाही, आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहते. जर आपण विष्णूची मनोभावनेतून जर आपण उपासना जर केली तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने मांडून सत्यनारायण पूजाही करू शकतात. मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या मांडून म्हणजे दाखवलं की असं सांगण्यापेक्षा जेव्हा प्रत्यक्षरित्या पूजा मांडणी करून दाखवली ते बऱ्याच म्हणजे सगळ्यांना कळतं. जे करत असेल त्यांना माहिती असेल, पण ज्यांनी एकदाही केला नाही त्यांच्यासाठीच म्हणजे मी हा व्हिडिओ केलेला आहे की म्हणजे त्यांच्या लक्षात येईल पूर्ण विधिवत पूजा कशी करायची, कसं मान्य करायचं, काय काय लागतं साहित्य तुमच्या लक्षात येईल. तर मी जशा पद्धतीने करते सेवा अगदी त्याच पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझी झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि परत एकदा सर्वांना हात जोडून कळकळून विनंती करते की तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला घरी अवश्य सत्यनारायण पूजन हे करावं. यासाठी काही वेळ पण लागत नाही, खर्चही लागत नाही, कमी खर्चामध्ये होते आणि जी तुमच्या घरची परिस्थिती आहे सर्वांच्या घरची सुधारावी एवढीच मी आशा करते. आणि झालेली सेवा जी आहे ती स्वामी महाराजांच्या रुजू करते, तर सेवेला विराम देते. अजून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारा, कारण काही जर तुम्हाला अडचणी आल्या असेल, काही कळालं नसेल, माहीत नसेल तर नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जी तोडकी फोडकी जी सेवा आहे ती मी तुम्हाला जशी मी माझ्या पद्धतीने करते किंवा मला जे मार्गदर्शन केंद्रातून भेटतं गुरुमाऊलीनुसार जे मार्गदर्शन करते त्याच पद्धतीने जी सेवा आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सेवेला इथेच पूर्ण विराम देते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय.